नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। काय म्हणे नमस्कार। सर्वप्रथम हरिभाऊ गीते साहेबांचं मी अभिनंदन करते। आताच कुशिरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता मे एंडला जो शासनाचा GR आलेला होता की नवीन आकृतीबंध जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार रिशफलिंग झालेलं आहे ऑफिसचं आणि मराठवाड्यासाठी स्पेशल एक मुख्य अभियंत्याचं ऑफिस त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं आणि हरिभाऊ गीते साहेबांनी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्यांनी अतिशय म्हणजे पहिला नंबर मिळवला त्याच्यामध्ये। फटाफट त्यांनी जागा घेऊन आणि ऑफिस इमिजिएटली त्यांनी सुरू केलं, तर त्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते। ऑल द बेस्ट। थँक्यू। संधारण विभागाने माननीय मंत्री संजय राठोड आणि आपल्या शासनाचे मुख्यमंत्री माननीय महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आकृतीबंधामध्ये जलसंधारणचं मुख्य अभियंता पद निर्माण केलं आणि हे कार्यालय आज सुरू होत आहे। मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यांना सोयीचं आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांना पुण्याला जायचं अंतर वाचणार आहे, त्यामुळे त्यांचे वेळ व श्रम हे दोघांचे बचत होणार आहे। शेतकऱ्यांना या वर्षाच्या अल्निनो मुळे पावसाची खूप कमी प्रमाणात आणि होणार आहे। अशा वेळी हे कार्यालय सुरू होऊन शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा माझ्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं खूप चांगलं काम करून या कार्यालयाचा एक मोठा नावलौकिक मी निर्माण करत याची मला ग्वाही आहे। या कार्यालयासाठी माननीय आयुक्त मॅडम यांनी मला मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आणि माननीय कुशिरे साहेब यांनी या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल शासनाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार आहेत। आणि आज आपण सगळे पत्रकार मित्र सर्व माझे अधिकारी यांनी या कार्यालयात येऊन उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे आणि साजेसा आणि नावलौकिक कार्यालय हे पुढील 1 वर्षात होईल याची मला ग्वाही आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला मिळालेच याबद्दल मी खात्री देतो। कार्यपद्धती कशी राहते या शासनाच्या जलसंधारण महामंडळाच्या सर्व योजना, शासनाच्या सर्व योजना, केंद्र शासनाच्या सर्व योजना या संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे आणि नाशिक विभागातील 5 जिल्हे असा 13 जिल्ह्याचा हा कारभार इथून चालणार आहे। सर्व तांत्रिक जो कारभार आहे इथून चालणार आहे आणि तो कारभार गतीने होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू। केंद्र शासनाच्या मराठवाड्याला काही निधी आणता येईल यासाठी मुख्य अभियंता म्हणून मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि शासनाच्या जास्तीत जास्त निधी मराठवाड्याला कसा मिळवता येईल आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्ही आग्रही राहू। स्टाफ किती लोकांचा राहील? स्टाफ पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही कार्यालयाला शासनाने आकृतीबंध ठरवलेला आहे, त्यानुसार तो स्टाफ या कार्यालयाला आहे। त्याच्यामुळं असं कार्यालयाच्या स्टाफ मध्ये असं कोणताही मतभेद किंवा पदभेद या शासनाने केला नाही। तिन्ही कार्यालयांचा स्टाफ हा सारखाच आहे आणि तिन्ही कार्यालयात संभाजीनगर हे कार्यालय कसं 1 नंबरला राहील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन।